नमस्कार. श्रावणातल्या कहाण्यांच्या मालिकेमध्ये आज ऐकूया खुलभर दुधाची कहाणी. एक आटपाट शहर होतं. आट म्हणजे रुंद आणि पाट म्हणजे लांब. तिथे रमा नावाची एक बिचारी बाई राहत होती. घरचं सगळं उरकून बाई कामाला जायची. श्रावणाचा सोमवार आला. रमेनं उठून स्वयंपाक केला. नवऱ्याचा, मुलांचा आणि स्वतःचा डबा भरला. भरला डबा घेऊन रमा कामाला निघाली. प्रवासाच्या वेळेत तिनं सोमवारची कहाणी वाचली. रमाला फार काळजी वाटायला लागली. तिला वाटलं सगळ्या गावांनी काकांनी घरचं सगळं दूध आणून घातलं, पण गाभारा काही भरत नव्हता आणि म्हातारीच्या खुलभर दुधाने मात्र शंकरांचा गाभारा भरला. खरं तर मी माझ्या घरच्यांचं इतकं सगळं करते, पण गाभारा काही भरत नाही. करून करून मी थकून जाते, पण कुणालाच त्याची किंमत वाटत नाही. मुलांना वाटतं आईनं आपल्याला अजून वेळ द्यावा. नवऱ्याला वाटतं बायकोनी घरचं सगळं नीट करावं, पै पाहुणा जपावा. माझ्या परीनं मी सगळं करते, पण माझी ओंजळ रिकामीच. रमाची तळमळ पाहून शंकर तिला प्रसन्न झाले. तिला म्हणाले, रमे, तू खुलभर दुधाची कथा तर वाचलीस, पण म्हातारीला पकडून राजांनी सवाल केल्यावर ती काय म्हणाली ते वाचलंस? राजांनी लोकांना जास्तीत जास्त दूध गाभाऱ्यात घालायची आज्ञा दिली होती, पण त्यामुळे काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळतळले. मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले आणि हे देवाला आवडलं नाही, म्हणून गाभारा भरला नाही. याला युक्ती काय करावी? तर मुला वासरांना दूध पाजावं, घरोघरी आनंद करावा आणि मग गाभारा भरेल. रमे, मुली, अगं तू मुलांचं, नवऱ्याचं सगळं करतेस, नवऱ्याची ठेप ठेवतेस, शिवाय स्वतःही कामाला जातेस. हे सगळं करताना तू तुला हवं तसं, तुला वाटतं तसं सगळं नीट करतेस, पण त्यांना काय हवंय हे नको का बघायला? त्याच्याशी जर मेळ जमला नाही, तर काळ काम वेगाचं गणित जुळलं नाही, तर तुला ते समाधान कधीच मिळणार नाही आणि त्यांनाही नाही. तेव्हा चातुर्याने काम कर, घरातल्यांशी संवाद साध. सहकार्य करायला कुणी आपणहून पुढे येत नसतं, आपण ते युक्तीने मिळवायला लागतं. घरातल्या सगळ्यांची कामं स्वतः ओढवून घेऊन करणं म्हणजे काही कर्तव्यपालन नव्हे, हे तर त्यांना पंगू बनवणं झालं. प्रत्येकाला घरातल्या कामात वाटेकरी करून घे, तेही तुला मदत म्हणून नाही, तर त्यांचंच स्वतःचं काम करण्यासाठी. तुझ्या कामाला जाण्याचं महत्व सगळ्यांना पटवून दे. कुठल्या प्रसंगी कशाला महत्व द्यायचं ते ओळख आणि घरच्यांनाही शिकव. शंकरांनी रमेला सोमवारचं व्रत समजावलं. रमेनंही ते मनोभावे केलं. रमा आपल्या नवऱ्या मुलांसह सुखानं नांदू लागली. तसेच आपणही नांदू. आनंदानं तिच्या घराचा गाभारा भरला तसा आपलाही भरावा. अशी ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग, आनंदची अंग, आनंदची अंग, आनंदची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाले नाही, पुढे चाले नाही, आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा, मुखाला आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे
आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंद तरंग आनंद तरंग. श्रावणातल्या या नव्या कहाण्या तुम्हाला कशा वाटतायत ते आवर्जून कळवा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर अगदी आवर्जून करा. धन्यवाद.